ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर आजचा विषय आहे, आई वडिलांचं असं वागणं मुलांच्या संकटांचं कारण बनतं. तुमच्याकडून जर हे घडत असतील अशा गोष्टी तर ताबडतोब थांबवा, की जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये संकट येणार नाहीत. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत तर बघा, आपल्याला बऱ्यापैकी सर्वांना माहीत आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये जरी सगळे देव जागृत नसले तरी वास्तुपुरुष जो आहे, वास्तुदेव जे आहेत ते 24 तास सक्रिय असतात, जागृत असतात. म्हणजेच काय तर ज्यावेळी आपण वास्तू बांधतो म्हणजे घर बांधतो आणि ज्यावेळी आपली वास्तुक शांती केलेली असते, ज्यावेळी वास्तुक शांती केली जाते त्यावेळी वास्तू पुरुषाला आवाहन केलं जातं त्या वास्तूमध्ये येऊन राहण्यासाठी. मोठमोठे पंडित यांच्याकडून आपण होम हवन करून घेतो त्या दिवशी, वास्तुक शांतीच्या दिवशी. त्या दिवशी ते त्या वास्तुपुरुषाला जागृत करतात, आपल्या वास्तुदेवतेला जागृत करतात. आणि तेव्हापासून ही आपली वास्तू जोपर्यंत आपण त्यामध्ये राहतोय तोपर्यंत ती सक्रियच असते. ज्यावेळी आपण ते वास्तू पूर्णपणे नाहीशी करू, म्हणजेच काय की व्यवस्थित घर उतरून घेऊ, तोडू आणि नंतर दुसरं बांधू, आणि ज्यावेळी आपण दुसरी वास्तू घालू ना त्यावेळी आपला पुन्हा आणि वास्तुपुरुष हा जागृत होतो, त्या घराची वास्तुदेवता ही जागृत होते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण इतर जे देव आहेत, मग ते कोणीही असो, आपले स्वामी समर्थ महाराज असो, गणपती बाप्पा असो, महादेव असो, राधाकृष्ण असो, श्रीकृष्ण असो, नंतर कोणताही देव, माता लक्ष्मी असो, अन्नपूर्णा असो, जेवढे 33 कोटी देव आहेत ना त्यांना आपल्याला विनवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि खूप प्रयत्न केल्यानंतर ते देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा कुठपर्यंत राहील हे सांगू शकत नाही. मात्र वास्तुपुरुष, वास्तुदेव हा असा असतो की जो 24 तास सक्रिय असतो. कधीही तो असं होत नाही की ते देव तुमचं ऐकत नाही. ते 24 तास तुमच्या घरात तुम्ही काय बोलताय, कसं बोलताय याच्यावरती त्यांचं संपूर्ण लक्ष असतं. आणि वास्तु बोले तथा असतो, हे वास्तुशास्त्रांमध्ये लिखित आहे की तुम्ही काही जरी बोललो ना, म्हणजे आपण आपल्या घरामध्ये काही जरी बोललो, आता आपण म्हटलो ना की आपलं पुढच्या वर्षी खूप चांगलं होणार आहे, की ते वास्तुपुरुष ऐकत असतात, वास्तू ऐकत असते आणि मग ते वास्तुदेव म्हणतात तथास्तु. जर आपण म्हटलं आता खूप तंगी आहे, यापेक्षाही पुढच्या आठवड्यामध्ये खूप तंगी होणार आहे, तरी देखील वास्तू बोले तथास्तु. म्हणजे देव हा सारखा, वास्तुदेव जो आहे तो सतत तथास्तु 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 म्हणत असतो. यासाठी आपल्याला 1000 वेळा वास्तुशास्त्र, म्हणजे वास्तुशास्त्र ज्यावेळी आपण पाहतो आपल्या घराचं, किंवा ज्यावेळी आपण वास्तुशास्त्रवाल्यांना आणतो घर दाखवण्यासाठी, त्यावेळी सतत ते सांगतात की तुम्ही सकारात्मक बोला, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतील. तर बघा, आपण ज्यावेळी दुसरं पोरगं, म्हणजे आपल्या मुलं जे आहेत, सपोज आपल्याला 2 मुलं आहेत आणि शेजारी आपल्या 2 मुलं राहत आहेत. आपली मुलं जरा खोडकर आहेत मात्र शेजारचे नाहीत, आणि आपण त्यांच्या समोर जरी काही नाही म्हटलं आणि नंतर ज्यावेळी आपली मुलं, वैयक्तिक आपलं कुटुंब घरामध्ये असतं आणि त्यावेळी आपण जर म्हटलो की बघा शेजारची मुलं किती शांत आहेत, शेजारच्या मुलांना किती वळण चांगलं आहे, तुम्हाला अजिबात वळणच नाही, तुम्हाला बोलण्याचा सुद्धा सेन्स नाही पोरांना, ज्यावेळी आपण म्हणतो मुलांना त्यावेळी वास्तू तथास्तु म्हणत असते. ज्यावेळी आपण आपल्या मुलांना असं म्हणतो की तुझ्यापेक्षा तुझा मित्र पुढं जातोय, त्याची प्रगती व्हायला लागली, तू आहे तसाच आहे, तुझं काही होऊ शकत नाही, किंवा तू अभ्यासामध्ये गंड आहे, तुझ्या सोबतीचा जो मित्र आहे किंवा मैत्रीण आहे ती किती हुशार आहे, ती बघ बरं कशी राहते, तू बघ कशी राहते, ह्यावेळी ज्यावेळी आपण बोलत असतो ना या अशा गोष्टी, त्यावेळी वास्तू आपली तथास्तु म्हणत असते. आणि ज्या वेळी वास्तू तथास्तु म्हणते त्यावेळी आपलं तसंच घडायला सुरुवात होतं. जरी तुमचं मूल थोडंफार रागीट असेल, थोड्याफार खोड्या करत असेल, मात्र जर तुम्हाला असं वाटलं की समोरच्या मुलाला जर आपण चांगलं म्हटलं आपल्या घरात बसून आणि आपल्या मुलांना जर नावं ठेवलं तर कदाचित आपली मुलं सुधारतील, तर असं होत नाही. हे अतिशय चुकीचं आहे.
उलट तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठं चुकते, का चुकते, त्यांच्या रागाचं काय कारण आहे, एवढी चिडचिड का करतायत, त्या कारणापर्यंत त्यांच्यासोबत गोड बोलून पोहोचा, जेणेकरून ते कारणच नाहीसं होईल आणि मुलं तुमची सर्व ऐकू लागतील. याशिवाय ज्यावेळी आपण बघा म्हणतो की तू काय जरी केलंस ना तरी तुला सक्सेस काय भेटणार नाही, आत्तापर्यंत भेटलेली नाही आणि इथून पुढं तरी तुझं काय होणार आहे, तुझं काही सुद्धा होणार नाही. ज्यावेळी आपण म्हणतो म्हणजे एक आई तुम्हाला सांगू इच्छिते की आपली जी नाभी आहे ती विष्णू भगवानांशी कनेक्ट आहे कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने. त्यासाठीच आपल्याला नाभीवरती वेगवेगळे प्रयोग करायला सांगतात की ज्यामुळे आपलं जे नशीब आहे ते उजळून उठण्यासाठी मदत होती. आणि आईच्या नाभीशी मुलांची नाभी ही कनेक्ट असते, त्यामुळे आई जे काही बोलते, वडील जे काही बोलतात, कारण आई वडिलांच्या पासूनच ही मुलं जन्माला आलेली असतात आणि आई वडील जे काही बोलतात ना त्यांचा प्रभाव या मुलांच्यावरती खूप मोठा आढळून येतो. यासाठीच बघा आपल्याला सुद्धा सांगितलं जातं की आई वडिलांचं मन दुखवायचं नाही, आई वडिलांना हे सुखी समाधानी ठेवायचं. आई वडिलांच्या तोंडून नेहमी आपल्यासाठी चांगले आशीर्वाद निघाले पाहिजेत, तरच आपलं चांगलं होतं. हीच गोष्ट आपल्याला सुद्धा लागू होते की आपण देखील आपल्या मुलांच्यासाठी चांगले शब्द उच्चारावे, चांगलं बोलावं, जेणेकरून आपल्या मुलांचं देखील खूप चांगलं होतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे जे वाक्य आहे ते खरं आहे. देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईला घडवलेलं आहे. आईचं मातृत्व एवढं थोर आहे की ती देवाला सुद्धा झुकवू शकते, एवढी ताकद आईमध्ये असते. यासाठी आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करा, चांगलं बोला, कधीही त्यांच्यासाठी अपशब्द, वाईट शब्द तोंडून काढू नका. कितीही राग येऊ देत, अजिबात तुम्ही म्हणूच नका की तुझं अजिबात चांगलं होणार नाही, तू कशाला जन्माला आलास, नसता आलास तरी बरं झालं असतं, असं वाटायला लागले मला, ही मुलंच नको होती मला. तर हे असले जे शब्द आहेत ना ते अतिशय वाईट आहेत. अशा शब्दांचा उच्चार आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये अजिबात करायचा नाही की ज्यामुळे आपल्या मुलांची अधोगती व्हायला सुरुवात होते, प्रगती मुलांची होत नाही आणि नंतर आपण माथाफोड करतो, प्रत्येक देवासमोर जातो. म्हणजे लहानपणी आपल्याला मुलं दमवत असतात, त्यामुळे आपल्या तोंडाला जे येईल रागाच्या भरात ते आपण पटकन बोलून जातो. आणि ज्यावेळी ती मुलं मोठी होतात, ज्यावेळी त्या मुलांना नोकरी भेटत नाही किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये यश भेटत नाही, त्यावेळी मात्र आपण देवाला हाक मारायला सुरुवात करतो की माझ्या मुलाचं काम झालं पाहिजे, माझ्या मुलीचं काम झालं पाहिजे. तर याला कारणीभूत कुठं ना कुठं तरी आपणच आहोत. यासाठी या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि आता बऱ्याच जणांचा मला असं देखील कमेंट असणार आहे की आतापर्यंत आम्ही तसं बोललोय, मग आता काय करायचं. तर आता काय करायचं, आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आपण जे काही मुलांना बोललोय हे आपल्याला माहीत आहे, देवाला माहीत आहे. त्याच्यासाठी आपल्याला मनातूनच क्षमा मागायची आहे, मुलांची म्हणा देवाची. प्रत्यक्षात आपण कुणाचीही क्षमा मागू शकत नाही. ज्यांना आपण वाईट बोललेलो असतो, ज्यांना अभद्र बोललेलो असतो, त्यांची क्षमा आपण डायरेक्ट मागू शकत नाही, कारण तेवढं धाडस प्रत्येकाच्यात नसतं, आपल्यामध्ये नसतं. यासाठी सगळ्यात उत्तम असते ती मानस क्षमा. जसं आपण मानस पूजा करतो की नाही, त्या पद्धतीने मानस क्षमा मागायची आहे, मनातल्या मनात क्षमा मागायची आहे, देवासमोर आसन टाकायचं आहे आणि देवाला म्हणायचं आहे की मी कोणत्या चुकीसाठी, माझ्या मुलानं अमुक चुकी केली आणि माझ्या तोंडून हे शब्द गेलेले आहेत, मी ते शब्द उच्चारायला नाही पाहिजे होते पण चुकून माझ्या तोंडून गेलेले आहेत, त्याच्यासाठी मला क्षमा करा, असं म्हणायचं आहे. प्रत्येक चुकीसाठी आपल्या क्षमा मागा, देवाच्या समोर बसून क्षमा मागा. राहू द्यात मुलांच्या समोर मागायची, मात्र देवाच्या समोर बसून क्षमा मागा. तुम्हाला सर्व जे शब्द तुम्ही जे काही बोलले असाल त्या शब्दांच्यासाठी तुम्हाला देव नक्कीच क्षमा करेल आणि तुमच्या मुलांचं आयुष्य उजळल्याशिवाय राहणार नाही. आणि कृपा करा आणि इथून पुढे आपल्या मुलांना अशा शब्दांचा वापर अजिबात करू नका. उलट तुम्ही सकाळ संध्याकाळ मनात फक्त एवढंच आणा, तुमचं असू देत मूल रागीट असू देत, तापट असू देत, कितीही तुम्हाला दमवू देत, अभ्यास ना करू देत, उन्हाळ असू दे, जे आपण म्हणतो ना उन्हाळ असू देत, पण आपण एवढंच म्हणायचं आहे रोज संध्याकाळी झोपताना, माझा मुलगा माझी मुलगी खूप चांगली आहे, त्यांना खूप चांगल्या सवयी आहेत, माझी मुलं खूप चांगला अभ्यास करतात, माझी मुलं खूप पुढे जाणार आहेत, माझ्या मुलांना खूप चांगलं यश भेटणार आहे. हे तुम्ही सकाळी देखील म्हणायचं आहे आणि संध्याकाळी देखील म्हणायचं आहे. संध्याकाळी झोपताना श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणायचं आहे ज्यावेळी तुम्ही अंथरुणावरती बसाल.
आणि नंतर हे वाक्य बोलायचे आहेत, आपल्या मुलांच्याबद्दल चांगली वाक्य बोलायची आहेत आणि झोपून जायचं आहे. नंतर उद्या सकाळ उठल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्या हाताकडे बघतच बोलायचं आहे. आणि नंतर आपल्या मुलांच्यासाठी असेच चांगली चांगली वाक्य बोलायची आहेत. नंतर दोन्ही हात एकमेकांच्या वरती घासायचे आहेत आणि हे जे हात आहेत तुमचे ते तुम्हाला चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. पिरियड असो, सुतक असो, काहीही असो, तुम्हाला कंटिन्यू हा उपाय करायचा आहे. मी जास्त काही सांगत नाही. 40 दिवसांपर्यंतच तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक हा जाणवायला सुरुवात होईल. एवढा जबरदस्त उपाय हा आहे. महाराजांच्या वरती सगळं सोपवून द्या आणि तुम्ही निश्चिंत राहा. अजिबात मनात वाईट विचार आणू नका. तुमची मुलं खूप चांगली होणार आहेत, खूप चांगलं घडणार आहे मुलांबद्दल. हा विश्वास तुमचा स्वतःवर असला पाहिजे. आणि तुमच्या घरामध्ये मी जे म्हणते ना, असं जर तुम्ही म्हणायला लागलात ना की तुमची जी वास्तुदेव आहे ते तुम्हाला तथास्तु 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 म्हणणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे म्हणूनच झोपायचं आहे आणि उठल्यानंतर देखील म्हणायचं आहे. 40 दिवसातच तुमच्या मुलांना बिना काही करता फरक जाणवायला सुरुवात होणारच आहे. मात्र आलेला फरक, आलेला रिझल्ट तुमच्या समोर जे काही घडतंय ते माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची माहिती ही एवढीच होती. माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.